विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 यामधील प्रकरण 10वे अवकाश मोहिमा याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा या घटकाचा अभ्यास करणार आहोत. त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बहुतेक कृत्रिम उपग्रह आपल्या जीवनाला अधिकाधिक समृद्ध करण्यासाठी वापरले जातात. पण आपण मागील इयत्तेत कृत्रिम उपग्रहांवर ठेवलेल्या दुर्बिणीद्वारे विश्वातील विविध घटकांची अधिक माहिती कशी मिळवता येते हे पाहिले आहे. त्याचप्रमाणे काही अवकाश मोहिमा विश्वाविषयीचे आपले ज्ञान वाढवण्यासाठी राबवल्या जातात. यात अवकाशयाने सौरमंडळातील इतर घटकांकडे त्यांचे जवळून निरीक्षण करण्यासाठी वापरली जातात. अशा मोहिमातून नवीन माहिती समोर आली असून सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांतीला समजून घेण्यात प्रगती झाली आहे. अशा मोहिमांसाठी अवकाशयाने पृथ्वीच्या गुरुत्वीय बलापासून मुक्त होऊन अंतराळात प्रवास करू शकली पाहिजेत. आपण गुरुत्वाकर्षण या पाठात शिकलो आहे की असे होण्यासाठी एखाद्या वस्तूचा सुरुवातीचा म्हणजेच पृथ्वीच्या पृष्ठभागावरील वेग हा पृथ्वीच्या मुक्तिवेगाहून म्हणजे एस्केप व्हेलॉसिटीहून अधिक असणे आवश्यक असते. एखाद्या ग्रहावरील मुक्तिवेग हा खालील सूत्राने काढता येतो. सूत्र बघा काय आहे. VESC म्हणजे एस्केप व्हेलॉसिटी बरोबर वर्गमुळात 2gm/r. आता gm आणि r यांच्या किमती इथे आपल्याला त्यांनी दिलेल्या आहेत. gmr म्हणजे काय हे पण त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. त्या किमती आपण सूत्रामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला एस्केप व्हेलॉसिटी 11.18 km/s एवढी मिळते. आता इथे काय सांगितले बघा. म्हणजेच पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण बलापासून मुक्त करून एखादे यान अंतराळात प्रवासासाठी पाठवायचे असल्यास त्यासाठी प्रक्षेपकाची गती कमीत कमी 11.2 km/s एवढी असणे आवश्यक आहे. माहीत आहे का तुम्हाला, सूर्यमालिकेतील आपल्या सर्वात जवळचा घटक हा चंद्र होय. चंद्रापासून आपल्यापर्यंत प्रकाश पोहोचण्यासाठी 1 सेकंद लागतो. म्हणजेच प्रकाशाच्या वेगाने यात्रा केल्यास आपण 1 सेकंदात चंद्रावर पोहोचू शकतो. परंतु आपल्या अवकाशयानांचा वेग प्रकाशाच्या वेगाहून कमी असल्याने त्यांना चंद्रावर पोहोचावयास जास्त वेळ लागतो. एखाद्या अंतराळ यानाला चंद्रापर्यंत पोहोचण्यास लागलेला सगळ्यात कमी वेळ म्हणजे 8 तास 36 मिनिटे इतका आहे. आता मोहिमा बघा कोणत्या कोणत्या आहेत. तर पहिली आहे चंद्र मोहीम. चंद्र आपल्या सर्वात जवळची खगोलीय वस्तू असल्यामुळे सूर्यमालेतील घटकाकडे पाठवलेल्या मोहिमांमध्ये चंद्र मोहिमा या सर्वात पहिल्या अंतराळ मोहिमा होत्या. अशा मोहिमा आजपर्यंत सोव्हिएत युनियन, अमेरिका, युरोपियन देश, चीन, जपान व भारताद्वारे राबवल्या गेल्या आहेत. सोव्हिएत युनियनने पाठवलेली लुना मालिकेतील अवकाशयाने चंद्राजवळ पोहोचली होती. 1959 प्रक्षेपित केलेले लुना 2 हे पहिले यान होते. तेव्हापासून ते 1975 पर्यंत पाठवलेल्या 15 यानांनी चंद्राचे रासायनिक विश्लेषण केले व त्याचे गुरुत्व, घनत्व व चंद्रापासून निघालेल्या प्राणांचे मापन केले. अंतिम 4 यानांनी चंद्रावर उतरून तेथील दगडांचे नमुने पृथ्वीवरील प्रयोगशाळांमध्ये अभ्यासासाठी आणले. या मोहिमा मानवविरहित होत्या. अमेरिकेने देखील 1962 ते 1975 चंद्र मोहिमा राबवल्या. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या काही यानांद्वारे मानवही चंद्रावर उतरला. 1969 जुलैमध्ये नील आर्मस्ट्राँग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा सर्वप्रथम मानव ठरला. सन 2008 भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो या संस्थेने चंद्रयान 1चे यशस्वी प्रक्षेपण केले व ते यान चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित केले. वर्षभर त्या यानाने पृथ्वीवर माहिती पाठवली. या मोहिमेचा सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे चंद्रावरील पाण्याचे अस्तित्व हे शोधून काढणारा भारत हा प्रथम देश ठरला. मंगळ मोहिमा. चंद्रानंतर पृथ्वीला दुसरी जवळची खगोलीय वस्तू म्हणजे मंगळ. मंगळाकडेही अनेक राष्ट्रांनी याने पाठवली, परंतु ही मोहीम अवघड असल्याने त्यातील जवळजवळ अर्ध्या मोहिमा यशस्वी होऊ शकल्या नाही. मात्र आपल्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी इस्रोने केली आहे. इस्रोने अत्यंत कमी खर्चात नोव्हेंबर 2013 प्रक्षेपित केलेले मंगलयान सप्टेंबर 2014 मंगळाच्या कक्षेत प्रस्थापित झाले व त्याने मंगळाचा पृष्ठभाग व वायुमंडल याबद्दल महत्त्वाची माहिती मिळवली.
आता इथे हे आपले जे भारतीय शास्त्रज्ञ आहेत, भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ, यांची इथे माहिती दिलेली आहे की ते कधी अंतराळात गेलेले आहेत. इतर ग्रहांचा अभ्यास करण्यासाठीही अनेक मोहिमा राबवल्या गेल्या आहेत. यातील काही यानांनी ग्रहांची परिक्रमा केली, काही याने ग्रहावर उतरली, तर काही ग्रहांच्या जवळून त्यांचे निरीक्षण करून पुढे गेली. याशिवाय लघुग्रह व धूमकेतू अभ्यासण्यासाठी अवकाशयाने पाठवली गेली आहेत व लघुग्रहावरील धूलिकण व दगड पृथ्वीवर आणण्यात यश मिळाले आहे. या सगळ्या मोहिमातून आपल्याला मौल्यवान माहिती मिळत आहे आणि आपल्या सूर्यमालेच्या उत्पत्ती व उत्क्रांती विषयाच्या कल्पना अधिक स्पष्ट होत आहेत.